तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत असं महत्त्वाचं राष्ट्रीय सहकार धोरण 2025. तर या राष्ट्रीय सहकार धोरण 2025चा जो मसुदा आहे तो सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील 48 सदस्य समितीनं तयार केलेला आहे. आणि हे जे राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी 24 जुलै 1925 ला हे धोरण जाहीर केलेलं आहे. तर राष्ट्रीय सहकार धोरण पहिलं कधी जाहीर करण्यात आलं होतं? 2002 साली. तर आता राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ची वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे. बघा, याचं उद्दिष्ट काय आहे? तर उद्दिष्ट आहे 2034 पर्यंत सहकारी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा तिप्पट करणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधीशी जोडणे. नंतर 50 कोटी सक्रिय सदस्यांना म्हणजे लोकांना सहकार क्षेत्राशी काय करायचंय? जोडायचं आहे. याचं ध्येय काय आहे? तर सहकार से समृद्धीच्या माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करायची आणि आर्थिक लोकशाहीकरणाला चालना देणे व सामूहिक सहभागाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था उन्नत करणे हे या धोरणाचं ध्येय आहे. आता इतर आणखी उद्दिष्ट काय आहेत? तर प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करणे आणि 2026 पर्यंत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणे. आता ही जी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 6 स्तंभ या सहकार धोरण 2025 अंतर्गत दिलेले आहेत. तर ते कुठले आहेत? तर सहकाराचा पाया मजबूत करणे, सहकाराचं चैतन्य वाढवणे सहकार क्षेत्राचं, नंतर भविष्यासाठी सहकारी संस्था तयार करणे, सर्वसमावेशकता आणि व्याप्ती सहकाराची वाढवणे, नवीन क्षेत्रामध्ये सहकाराचा विस्तार करणे आणि युवा पिढीला सहकार विकासासाठी तयार करणे. आता हे तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे देशातील पहिले सहकार विद्यापीठ त्रिभुवन सहकार विद्यापीठ या नावाने आनंद गुजरात येथे स्थापन होत आहे. त्याची पायाभरणी ऑलरेडी झालेली आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.